नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 मधील 16व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. याच्या आजच्या 5व्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट विचारात घेणार आहोत. यापूर्वी मेंडेलच्या एक्सपेरिमेंटबद्दलचे आपण माहिती घेतलेली आहे. मेंडेलनी जे पी प्लांटमध्ये क्रॉस एक्सपेरिमेंट केले त्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस या दोन पद्धतीचे क्रॉस केले होते, आपल्याला आठवत असतील. तर त्यापैकी मोनोहायब्रिड क्रॉसची माहिती घेतलेली आहे. तर आजच्या तासाला आपण डायहायब्रिड क्रॉस याबद्दल माहिती घेणार आहोत. आजचा जो पॉइंट आहे मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑन डायहायब्रिड क्रॉस. टायटल बघा काय, मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑन डायहायब्रिड क्रॉस. एक्झॅक्टली याचा अर्थ काय बघा. तर आपल्याला एक शब्द इथे लक्षात घ्यायला पाहिजे की डायहायब्रिड क्रॉस, याच्यामध्ये डाय म्हणजे दोन. तर ज्या वेळेला दोन प्लांटमध्ये क्रॉस केला त्यावेळेला ॲट ए टाइम दोन कॅरेक्टर, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यांनी विचारात घेतले, म्हणून आपण याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतो. परत एकदा बघा, ह्या एक्सपेरिमेंट करत असताना मेंडेलनी पी प्लांटच्या बाबतीतले दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स ॲट ए टाइम विचारात घेतले. फॉर एक्झाम्पल, जर आपण वाटाण्याच्या बियांचा विचार केला, सीडचा विचार केला, तर राऊंड सीड विथ येलो कलर हे दोन कॅरेक्टर विचारात घेतले. आणि त्याचसोबत जे दुसरं प्लॅन घेतलं होतं ते म्हणजे ग्रीन सीड विथ अ रिंकल्ड शेप. लक्षात येत आहे, या पद्धतीनं दोन कॅरेक्टर विचारात घेतले, म्हणून ह्याला म्हणायचं डायहायब्रिड क्रॉस. असं का केलं, तर जे जीन्स आहेत ते कॉम्बिनेशन नुसार नेक्स्ट जनरेशन मध्ये म्हणजे F2 जनरेशन पर्यंत कसे पोहोचतात हे या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी बघितलं. एक्झॅक्टली क्रॉस करण्याची मेथड काय होते आणि त्याचे आउटपुट काय मिळाले आपण बघूयात. In the dihybrid cross, two pairs of contrasting characters are under consideration. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. डायहायब्रिड क्रॉस करत असताना काय केलं, तर एका वेळेला दोन कॉन्ट्रास्टिंग पेअर्स जे आहेत कॅरेक्टर्स ते विचारात घेतले. Mendel performed the more experiments on the hybridization in which he considered more than one pair of contrasting characters. So, number of experiments are made. Initially, he made the experiment by considering a single character, then two characters. Likewise, number of experiments are performed. But in case of a dihybrid cross, he considered two pairs of contrasting characters at a time. Okay. He brought about a cross between a pea plant producing rounded and yellow colored seeds and a pea plant with a wrinkled and green colored seeds. So, at the time of making the dihybrid cross, what he had done, two pairs of contrasting characters are considered. That means a pea plant with a, see the two characters, seeds with a round shape and yellow color, and another plant having a green color with a wrinkled shape of a seeds. एक्झॅक्टली त्यांनी काय केलं बघा, असे वाटाण्याची झाडं निवडली की ज्याच्या बिया जे आहेत त्या येलो कलर आहेत आणि राऊंड आहेत. जस्ट एक सेकंद आपण बघूयात हा एक्सपेरिमेंटची मेथड कशी होती. In this cross, two pairs of contrasting characteristics were considered: color of a seed and shape of a seed. नेमकं यातनं आपण काय लक्षात घेणार आहोत, तर क्रॉस करत असताना दोन गोष्टींचा विचार केला. एक म्हणजे सीडचा शेप आणि दुसरा त्याचा कलर. Hence it is called as a dihybrid cross. So two characters are considered at a time and that's why it is called as a dihybrid cross. आता एक्झॅक्टली प्रत्येक स्टेपमध्ये काय काय केलं हे आपण समजून घेणार आहोत. आता यातली अतिशय महत्वाची स्टेप म्हणजे पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे पॅरेंटल जनरेशन, अर्थात त्याला आपण P1 असं म्हणतो. बघा जरा नीट आठवा, ज्यावेळेला आपण मोनोहायब्रिड क्रॉसचा विचार केला होता त्यावेळेला पहिली स्टेप अशी होती की ज्या दोन प्लांटमध्ये क्रॉस घडवलं, अर्थात पॅरेंट म्हणून, त्याला आपण पॅरेंटल जनरेशन म्हणतो. बरोबर आहे. त्याच पद्धतीने सेम आपण विचार घेणार आहोत की डायहायब्रिड क्रॉसमध्ये जे पहिले दोन प्लांट्स निवडले म्हणजेच पॅरेंटल जनरेशन P1. Mendel selected the pea plants producing the rounded yellow seeds and wrinkled green seeds as a parent plant as shown in the chart. पहा, ह्याच्यामध्ये क्रॉस करत असताना जे आता मुद्दे आपण विचारात घेतले की एक प्लांट असा आहे की ज्याच्यामध्ये राऊंड येलो सीड्स आहेत आणि दुसरं जे प्लांट आहे त्याच्यामध्ये रिंकल्ड ग्रीन सीड्स आहेत. ठीक आहे. ज्या वेळेला आपण क्रॉसिंग करतो त्यावेळेला त्या पॅरेंट्स पासून गॅमेट्स तयार होतील आणि या गॅमेट्सच्या एकत्र येण्यामधूनच F1 जनरेशन आपल्याला मिळते. बघूयात आपण ह्या दिलेल्या चार्टच्या आधारे माहिती समजून घेऊयात. मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑफ अ डायहायब्रिड क्रॉस आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये जे आहे ते पहिलं पॅरेंटल जनरेशन. पॅरेंटल जनरेशन फर्स्ट जनरेशन आहे म्हणून आपण P1 म्हणतो. आता याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत तुमच्या लक्षात आहेत,
आपण मोनोहायब्रिड क्रॉसच्या वेळेला बघितलं होतं. पहिल्यांदा आपण ह्या प्लांटचं फिनोटाईप लिहितो. फिनोटाईप म्हणजे काय, तर एक्सटर्नल लुक, हे प्लांट बाहेरून कसं दिसतंय त्यालाच आपण म्हणतो फिनोटाईप. ठीक आहे. आता प्लांट कसं आहे बघा, राऊंडेड येलो सीड्स, म्हणजे त्या प्लांट्सचा असा विचार केला की ज्या प्लांट्सला राऊंड शेप असणारे येलो सीड्स आहेत असे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये क्रॉस केलं दुसरं प्लांट कसं आहे, विथ रिंकल्ड ग्रीन सीड्स. रिंकल्ड याचा अर्थ सुरकुतलेल्या बिया आहेत आणि ज्यांचा रंग हिरवा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय बघा, हा जर फिनोटाईप असेल तर आपल्याला ह्याचा जिनोटाईप कसा लिहायचा आपण शिकलोय. जिनोटाईप काय लिहिलं बघा, राऊंड शेपसाठी आपण कॅपिटल आर घेतो. आणि तुम्हाला आठवत असेल तर बघा की प्रत्येक कॅरेक्टरसाठी 2 जीन काम करतात, म्हणून राऊंडसाठी कॅपिटल आर आपण लिहिलं आणि येलो जो कलर आहे त्याच्यासाठी कॅपिटल वाय असं लिहिलंय. ठीक आहे, आठवतंय. आता त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला बघा, रिंकल्ड ग्रीन सीड्स. आता इथं रिंकल्ड जरी शब्द असला, इथं डब्ल्यू लेटर असलं तरी सुद्धा इथं जो डॉमिनंट कॅरेक्टर आहे आर, तेच आपण इथं स्मॉल वापरतो. बघा त्याप्रमाणे इथं कॅपिटल आर आहे, म्हणून इथं आपण काय केलं, रिसेसिव्ह कळण्यासाठी याचं शॉर्ट लेटर म्हणजे छोट्या लिपीतील अक्षर वापरलं, स्मॉल आर. त्याच पद्धतीने येलो कलरसाठी आपण कॅपिटल वाय घेतलं होतं. तर आता इथं ग्रीनसाठी जी न घेता काय घेतोय, तर जे डॉमिनंट कलर आहे येलो त्याचा रेसेसिव्ह इथं ग्रीन आहे, म्हणून इथं काय केलं, हे कॅपिटल वायच्या ऐवजी इथं स्मॉल वाय. मला वाटतं हे आपल्याला नक्की आठवलं असेल आणि लक्षात पण आलं असेल. जिनोटाईप काय झाला, तर कॅपिटल वाय, त्यानंतर स्मॉल आर आणि स्मॉल वाय. आता नंतरची जी स्टेप आहे ती या जिनोटाईप पासून गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स तयार होतात म्हणजे काय होतं नेमकं, तर जे 2-2 किंवा पेअरमध्ये जीन्स आहेत ते सेपरेट होतात, आयसोलेट होतात. आता बघा, राऊंड हा शेप आहे आणि येलो हा कलर आहे, म्हणजे राऊंड मधील एक आर आणि ह्या शेप येलो मधील एक वाय इथं आलं आणि हे जे तयार झालंय आपल्याला दिसतंय ते हे एक गॅमेट आहे. लक्षात येतंय, कॅपिटल आर कॅपिटल वाय हे एक गॅमेट झालं या पॅरेंट कडून. दुसऱ्या पॅरेंटच्या बाबतीत काय होईल बघा, सेम तेच, एक आर खाली घेतलं एक वाय खाली घेतलं म्हणजे स्मॉल आर स्मॉल वाय हे दुसरं गॅमेट तयार झालं. आता ज्या वेळेला आपण नेक्स्ट जनरेशन मिळतं म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन मिळतं म्हणतो, त्याला जे आपण F1 म्हणतो, म्हणजे काय होतं, तर या 2 गॅमेट्सची बेरीज होते. बरोबर आहे, हे 2 गॅमेट्स एकत्र येतात म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि झायगोट तयार होतं, म्हणजेच फर्स्ट फिलियल जनरेशन तयार होतंय. आपण फक्त इथं ओळीनं दोन्हीचे जीन्स लिहितोय. कॅपिटल आर इथं लिहिलं बघा, त्यानंतर स्मॉल आर लिहिलंय, इकडचं कॅपिटल वाय आणि इकडचं स्मॉल वाय. याचा अर्थ काय झाला, तर आपल्याला हे जे फर्स्ट फिलियल जनरेशन मिळालं ते फर्स्ट फिलियल जनरेशन कसं आहे, तर कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय. मला सांगा, जर या कॉम्बिनेशन मध्ये एक कॅपिटल आर आहे म्हणजे डॉमिनंट आहे, याचा अर्थ त्या प्लांटला जे सीड्स असतील ते कसे असतील, येस, राऊंड असतील. आणि कॅपिटल वाय पण एक दिसतंय जो कलरशी रिलेटेड आहे, म्हणजेच येलो कलर असेल, म्हणजे एक जीन डॉमिनंट कलरशी रिलेटेड आहे आणि एक शेपशी रिलेटेड आहे. बरोबर आहे, म्हणजेच हे जे F1 जनरेशन आहे याच्यामधली सगळी प्लांट ही राऊंड सीड असणारी आणि येलो कलरची असणारी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा झाला जिनोटाईप आणि इथं खाली लगेच फिनोटाईप लिहिलाय पहा. हे प्लांट फिनोटिपिकली म्हणजे एक्सटर्नली कसं असेल, तर राऊंड कलर विथ येलो सीड्स किंवा येलो कलर विथ राऊंड शेप. येतं लक्षात. आतापर्यंत आपल्याला जर हा पार्ट कळाला असेल, म्हणजे F1 जनरेशन कसं मिळवायचं हे जर समजलं असेल, तर याच्यानंतरची स्टेप काय, तर F2 जनरेशन मिळवणं किंवा सेकंड जनरेशन मिळवणं. सेकंड जनरेशन कसं मिळवलं जातं म्हणून मी सांगितलं होतं बघा. तर जे काही फर्स्ट जनरेशन आपल्याला मिळालेलं आहे, या प्लांटमध्ये सेल्फिंग करून दरवेळेला मेंडेल हे सेकंड जनरेशन मिळवायचे. ठीक आहे, म्हणजे आता जो फिनोटाईप आपण इथे लिहिला आहे हेच नेक्स्ट जनरेशनसाठी पॅरेंटल जनरेशन असेल, म्हणजे पॅरेंटल जनरेशन सेकंड. थोडक्यात हे प्लांट जे फर्स्ट जनरेशनचं आहे हे एक पॅरेंट म्हणून आपण घेतो आणि तेच प्लांट सेकंड पॅरेंट म्हणून घेतो. लक्षात येते, याला काय म्हणायचं, सेल्फिंग. म्हणून इथे लिहिले पहा, पॅरेंटल जनरेशन 2 म्हणजेच P2, याचा अर्थ काय, सेल्फिंग इन F1. सेल्फिंग इन F1 म्हणजे काय, तर F1 मध्ये जे प्लांट आहे अशाच 2 प्लांट मध्ये आपण क्रॉस करतो, त्याला म्हणायचं सेल्फिंग इन F1. ठीक आहे. आता बघा, हाच परत नेक्स्ट पॉइंटला काय येणार आहे, इथं आपण पॅरेंटल जनरेशन P2 लिहिलंय, सेल्फिंग इन F1. फिनोटाईप काय सेल्फिंगचा, सगळं आपण वरच इथलं लिहितोय पहा. हाच फिनोटाईप इथं परत इथं लिहिला, राऊंड येलो सीड्स, राऊंड येलो सीड्स लिहिलं आणि त्याच्यातच क्रॉस केला म्हणून हेच परत त्याच्या पुढे रिपीट लिहिलंय, राऊंड येलो सीड्स. येतंय लक्षात. आता याच्यानंतर काय करणार आपण,
सेकंड स्टेप असते जिनोटाईप. राऊंड येलो सीड्स, आता ह्याचं जिनोटाईप आपल्याला माहित आहे. राऊंड येलो म्हणून वरचं लिहायचं नाही, हे फक्त पक्का लक्षात ठेवा. आपल्याकडं जो जिनोटाईप इथं रेडी आहे तेच F1 जनरेशनचं जिनोटाईप आपण इथं लिहिणार. म्हणजे काय आहे बघा, तर कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, हे या पॅरेंटसाठी झालं. सेकंड पॅरेंट काय तोच आहे, सेम तेच जिनोटाईप असेल, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके. आता नंतरची स्टेप काय की जिनोटाईप आपल्याला एकदा कळाला की त्यानंतर आपण गॅमेट्स तयार करतो. आता इथं थोडी काही जणांना अडचण येते की एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये या जिनोटाईपचे गॅमेट्स कसे तयार करायचे. तर त्यासाठी थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. अतिशय सोपा भाग आहे, तुम्हाला नक्की कळेल. पहा आता मी काय करतोय. इथं आपल्याला एकूण 4 लेटर दिसत आहेत. ठीक आहे. हे जे आहे ते राऊंड म्हणजे शेपशी रिलेटेड आहे. हे स्मॉल आर हे शेपशी रिलेटेड आहे. म्हणजे पहिले 2 आकारासाठी आहेत आणि नंतरचे 2 रंगासाठी. आपल्याला काय करावं लागतं, तर हा पहिला जो गॅमेट आहे इथला किंवा जीन आहे हा याच्याशी जोडावा लागेल. म्हणजे आकार आणि त्याचा रंग, आणि दुसरी जोडी याप्रमाणे होईल. नंतरची जोडी काय असेल, तर हा आकार आणि त्याचबरोबर त्याला हा जोडीला रंग, याप्रमाणे 4 गॅमेट तयार होतील. हे जे मी आता सांगितलं तुम्हाला तेच इथं लिहिलंय पहा. बघा, हा कॅपिटल आर इथं लिहिला, त्यानंतर हा कॅपिटल वाय रंगासाठीचा इथं लिहिला. म्हणजे पहिली जोडी काय तयार झाली, तर कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं काय झालं बघा, तर कॅपिटल आर स्मॉल वाय. कुठं आणलं हे, इथं तेच आता मी तुम्हाला सांगितलं, कॅपिटल आर आणि इकडचं वाय इथं घेतलंय, हे तयार झालं. नंतर काय केलं, ह्या स्मॉल आरची ह्या दोघांबरोबर जोडी लावली, म्हणजे स्मॉल आर कॅपिटल वाय ते इथं लिहिलंय, आणि त्याचप्रमाणे स्मॉल आर स्मॉल वाय इथं लिहिलंय. येते लक्षात. म्हणजे याप्रमाणे काय झालं, आता इथं 4 गॅमेट्स तयार झाली. जर दोन्हीही प्लांट सेम असतील, बघा हे दोन्ही प्लांट जर सेम असतील, म्हणजे जिनोटाईप फिनोटाईप सेम असेल, तर गॅमेट्स कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणजे जे आपण जे डाव्या बाजूला लिहिलंय ते सेम उजव्या बाजूला सुद्धा इथं आपल्याला लिहायचं आहे. हीच गॅमेट जी इकडच्या बाजूला आहे ती इथं लिहिणार आहे. म्हणजे याप्रमाणे दोन्हीचे गॅमेटोफायट आपलं गॅमेट्स जे आहेत ते आपण लिहिले. आता एकदा जर गॅमेट्स आपल्याला कळाले, तर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर आपल्याला ह्या गॅमेटच्या कॉम्बिनेशन मधून F2 जनरेशन मिळवावं लागेल. सेकंड फिलियल जनरेशन म्हणजे F2 जनरेशन. आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल, तर चेकर बोर्ड मेथड किंवा पुनेट्स मेथड गेल्या वेळेला आपण चर्चा केली मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये. म्हणजे आपण काय करतो, तर जेवढे काही गॅमेट्स असतील त्यानुसार बॉक्सेस आपण घेतो किंवा टेबल तयार करतो. आता इथं 4 टाईपचे गॅमेट आहेत, बरोबर आहे. म्हणून इथं 4 आपण कॉलम केले, आणि इथं आपण कशाशी रिलेटेड आहे त्याच्यासाठी एक वेगळा केला. ठीक आहे. म्हणजे मेल गॅमेट्स जे आहेत हे 4 गॅमेट्स इथं जे आहेत ते इथं लिहिले बघा. म्हणजे कॅपिटल आर कॅपिटल वाय, त्यानंतर हे दुसरं गॅमेट, हे तिसरं आणि चौथं. ठीक आहे. त्याचप्रमाणे सेकंड जो इथं पॅरेंट आहे त्याचे फिमेल गॅमेट आपण कन्सिडर केले किंवा फिमेल पॅरेंट कन्सिडर केला, तर त्याचे गॅमेट्स काय असणार आहेत, हे सेम 4 या बाजूला लिहिले. येतं लक्षात. आता पुढे काय असणार आहे बघा, की एक मेल साइडचं गॅमेट आणि एक फिमेल साइडचं गॅमेट हे एकत्र येतील आणि त्यापासून प्लांट्स जे आहेत ते तयार होतील. त्याप्रमाणे या बॉक्समध्ये जे आपल्याला दिसतंय कॉम्बिनेशन काय असणार बघा, हे कॅपिटल आर हे कॅपिटल आर एकत्र आले, त्याचप्रमाणे कॅपिटल वाय एकत्र आले. म्हणजे हे जे प्लांट आहे इथं दिसतंय आपल्याला जिनोटाईप कॅपिटल आर त्यानंतर कॅपिटल वाय. जर हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर फिनोटाईप सुद्धा सांगता येईल पहा. म्हणजे मी प्रत्येक वेळेला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून विचार करू शकाल. जर दोन्हीही जीन डॉमिनंट असतील तर अर्थात नक्कीच हे प्लांट कसं असेल, तर राऊंड सीड विथ येलो कलर असेल. येते लक्षात. त्यानंतर इथं सेकंड काय झालं बघा, आता सांगितल्याप्रमाणे ह्या बाजूचे जीन आणि या बाजूचे जीन आपण इथं लिहिणार आहोत. त्याप्रमाणे कॅपिटल आर त्यानंतर इकडचे कॅपिटल वाय आणि हे स्मॉल वाय लिहिलंय. या पद्धतीनं हे सर्व गॅमेट्स लिहायचे आहेत. या बॉक्सचा विचार केला तर काय होईल बघा, हे कॅपिटल आर इथं लिहिलं, हे स्मॉल आर, त्यानंतर कॅपिटल वाय आणि कॅपिटल वाय. त्याचप्रमाणे इथं काय होईल बघा, हे कॅपिटल आर इकडचे स्मॉल आर, त्यानंतर हे कॅपिटल वाय आणि इकडच्या बाजूचे स्मॉल वाय. मला वाटतं टेक्निक तुमच्या लक्षात आलंय. प्रत्येक ठिकाणी लिहिताना काय करतो आपण, दोन्हीच बाजूचा विचार करतो आणि हे सगळं कॉम्बिनेशन लिहितोय. याप्रमाणे आपला जर सराव केला थोडासा तर हे नक्की अगदी सहजासहजी आपण लिहू शकतो. याप्रमाणे इथल्या बॉक्सेसमध्ये सुद्धा सर्व लिहिलेलं आहे. शांतपणे विचार करा, आपल्याला नक्की लक्षात येईल. मला वाटतं हे कॉम्बिनेशन तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा जे F2 जनरेशन मिळतंय ते कशा प्रकारचं असेल हे कळालं असेल. एक लक्षात घ्या की कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय हे एकच प्लांट इथे दिसतंय बघा. असं दुसरीकडे कुठे दिसतंय का, नाही. त्याचप्रमाणे म्हणजे प्युअर डॉमिनंट आपल्याला प्लांट मिळालं.
ओके. आणि जर या कॉर्नरला बघितलं तर इथं स्मॉल आर स्मॉल वाय म्हणजे कंप्लीट टोटल रेसेसिव्ह हे दुसरं प्लांट इथं मिळत आहे. आणि त्याच्याशिवाय आणखीन याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार झालेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. मला वाटतं जी मेथड आहे की गॅमेट्सचा यूज करून त्यापासून आपल्याला नेक्स्ट जनरेशन कसं मिळवायचं हे नक्की आपल्याला कळालं असेल. याच्यावरती आधारित काही चार्ट किंवा माहिती आपल्याला भरण्यासाठी तर बाजूला सांगितलेली आहे. आपण त्याचा नक्की विचार करणार आहोत. पुस्तकामध्ये इथं खाली काय माहिती दिली आपण बघूयात अगोदर. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन P1 जनरेशन द पेअर ऑफ गॅमेट्स सेपरेट इंडिपेंडंटली. सगळ्यात महत्वाचं हे एक्सपेरिमेंटमध्ये काय कळालंय तर हे जे चारही गॅमेट्स आपण विचारात घेत होतो हे पूर्णपणे एकमेकांपासून वेगळे आहेत. म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन बदलू शकतं. याचा अर्थ नेमका काय की जर सीड येलो कलरचं असेल तर राऊंडच शेप असेल असं नाहीये, किंवा राऊंड शेप असेल तर येलो कलर असेल असं नाहीये. तर त्याच्यामध्ये सगळीच व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ जीन्स एकमेकांपासून सेपरेट होतात. प्रत्येक कॅरेक्टरसाठी वेगळा जीन आहे असा त्याचा अर्थ आहे. बघा, दॅट इज इन कॅपिटल आर कॅपिटल वाय प्लांट्स ओनली कॅपिटल वाय टाईप गॅमेट्स आर फॉर्म्ड. पहिल्या वेळेला म्हणजे P1 जनरेशन मध्ये या प्लांट पासून हे असे गॅमेट्स तयार झाले, बरोबर आहे. अँड नॉट कॅपिटल आर अँड कॅपिटल वाय. म्हणजे रंगाशी रिलेटेड दोन्ही जीन एकत्र आले आणि शेपशी रिलेटेड दोन्ही जीन आणि कलरशी रिलेटेड, बरोबर आहे. असं झालंय का? नाही झालं. तर हे दोन्ही जीन्स जे आहेत ते सेपरेट म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टरचे हे वेगळे होतात. सिमिलरली इन स्मॉल वाय प्लांट्स ओनली स्मॉल वाय गॅमेट्स आर फॉर्म्ड. जर दुसऱ्या प्लांटचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा जर दोन्ही जे जीन्स रेसेसिव्ह असतील तर तयार झालेल्या गॅमेटमध्ये सुद्धा दोन्ही रेसेसिव्ह जीन्स आहेत आणि ते वेगळे वेगळे आहेत. याचा अर्थ आकार आणि रंग हे दोन्ही जीन जे आहेत एकमेकांपासून स्वतंत्र होऊ शकतात हे आपल्या लक्षात येत आहे. Thus, we can say that each pair of a gene is represented in the gamete by only one gene from that pair. आतापर्यंत जी चर्चा केली किंवा मी तुम्हाला माहिती सांगितली की प्रत्येक कॅरेक्टरसाठी दोन दोन जीन त्या प्लांटमध्ये असतात आणि गॅमेट तयार होत असताना त्यातले ते वेगळे होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. एका कॅरेक्टरसाठी पेअरमध्ये जीन असतात परंतु गॅमेट तयार होताना मात्र ते वेगळे होतात. ओके. आता आपल्याला नेमकं याच्या पुढे काय काम करायचं बघा. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून सांगितलंय की आपल्याला आपल्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगनुसार काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे नेमकं काय करायचंय तर इथं काही प्रश्न विचारलेत की राऊंड येलो टाईपचे जे प्लांट्स आहेत याचा नंबर किती फिनोटिपिकली हे आपल्याला विचारलंय. हे कुठून लिहिणार आहे आपण तर म्हणजे आता या चेकर बोर्डच्या आधारे आपल्याला या प्रत्येक प्लांटच्या बाबतीत त्याचा फिनोटाईप कसा असेल हे ठरवावं लागेल. म्हणजे नेमकं काय करावं लागतं बघा. एक बेसिक गोष्ट आपल्याला माहित आहे की कॅपिटल आर म्हणजे राऊंड शेप हा असणार आहे आणि कॅपिटल वाय म्हणजे येलो कलर असेल, बरोबर आहे. म्हणजे जो दिलेला जिनोटाईप आहे त्यामध्ये जर कॅपिटल आर असेल तर राऊंड शेप निश्चित असेल, दोन असतील तर असेल, पण एक जरी कॅपिटल आर असेल तर राऊंड शेप असेल आणि एक जरी कॅपिटल वाय आलं तर येलो कलर असेल. यानुसार आपल्याला इथं त्या प्रत्येकाचा फिनोटाईप लिहावा लागेल. आपण एक एक करून लिहूयात. बघा, या पहिल्या बॉक्समध्ये याचा फिनोटाईप काय असेल. कॅपिटल आर पण आहे आणि वाय पण आहे. म्हणजे हे जे सीड आहेत हे कसे असतील तर राऊंड शेप असेल आणि त्याचा कलर जो आहे तो येलो असेल. मी सोयीसाठी पूर्ण शब्द न लिहिता आर कॅपिटल आणि वाय असं लिहितो. हा जिनोटाईप समजू नका मात्र, तर हा फिनोटाईपच आहे. ठीक आहे. हा आर याचा अर्थ काय तर राऊंड शेप आहे सीडचा आणि वाय म्हणजे इथं जे आहे तो येलो कलर आहे. ओके. आता त्याप्रमाणे इथं काय लिहिता येईल बघा. कॅपिटल आर आणि इथं कॅपिटल वाय पण दिसतंय. म्हणजेच हे सीड सुद्धा कसं असेल तर शेप राऊंड असेल आणि कलर येलो असेल. मी आता सांगितल्याप्रमाणे सोयीसाठी मी अगदी शॉर्टमध्ये लिहितोय. त्यानंतर इथं बघा, ह्या बाबतीत सुद्धा राऊंड शेप असेल आणि येलो कलर असेल. त्यानंतर इथं सुद्धा राऊंड शेप असेल आणि येलो कलर असेल. हे कसं ठरवतोय मी तर कॅपिटल आणि आर आणि कॅपिटल वाय आहे याचाच अर्थ काय झाला की त्याच्यामध्ये डॉमिनंट जीन्स आहेत म्हणून राऊंड शेप आणि येलो कलर असेल. इथं काय होईल बघा, परत राऊंड शेप येलो कलर असेल. नेक्स्ट इथं बघा, आर कॅपिटल दोन्ही आहेत म्हणजे राऊंड शेप असेल. आता कलरच्या बाबतीत काय झालंय तर दोन्ही रेसेसिव्ह जीन आलेले आहेत, स्मॉल वाय. मग जर दोन्ही जीन रेसेसिव्ह असतील तर इथं येलो कलर न येता कुठला कलर येणार आहे, ग्रीन कलर येणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे इथं काय असणार आहे तर ग्रीन कलर असेल.
हे सीड शेपला राऊंड असेल पण कलर मात्र ग्रीन असेल. याच्या बाबतीत बघा कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय दिसतंय, म्हणजेच हे नक्कीच राऊंड आणि येलो असेल. याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. इथं सुद्धा राऊंड शेप असेल पण दोन्ही रेसेसिव्ह वाय जीन आलेत म्हणून राऊंड आणि ग्रीन त्याचा कलर असेल. ठीक आहे. याप्रमाणे आता नेक्स्ट इथं काय होईल बघा, कॅपिटल आर कॅपिटल वाय आहे म्हणजेच राऊंड आणि त्याचबरोबर कलर येलो असेल. नेक्स्ट जे आहे या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला सांगता येतं की राऊंड शेप असेल आणि येलो कलर असणार आहे त्या सीडच्या बाबतीत. इथं बघा दोन्ही रेसेसिव्ह जीन आहेत शेपच्या बाबतीत, आहे की नाही. म्हणजे राऊंडच्या ऐवजी हे सीड कसं असेल तर आपल्याला नक्की लक्षात येत आहे की हे रिंकल्ड असेल. ठीक आहे, रिंकल्ड आहे. आणि कलर कसा असेल, कॅपिटल वाय म्हणजेच येलो कलर असेल. त्यानंतर इथं स्मॉल आर आलं म्हणजे आता म्हणल्याप्रमाणे हे जे सीड आहे हे रिंकल्ड असेल आणि कलर कॅपिटल वाय दिसतोय म्हणजे येलो कलर असेल. त्यानुसार इथं काय होईल बघा, कॅपिटल आर कॅपिटल वाय आहे म्हणजे सीड राऊंड शेप असेल, येलो कलर असेल. इथं राऊंड शेप असणार आहे, परत दोन्ही रेसेसिव्ह कलरचे जीन आहेत म्हणजेच याचा कलर जो आहे तो ग्रीन असेल. ओके. त्यानंतर परत बघा इथं दोन्ही रेसेसिव्ह जीन्स आहेत शेपच्या बाबतीतली, म्हणजेच काय होईल तर हे सीड जे आहे ते रिंकल्ड असेल आणि कलरच्या बाबतीत काय होईल तर कलर जो आहे तो कॅपिटल वाय आहे याचा अर्थ येलो कलर असेल. आणि शेवटच्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की दोन्ही रेसेसिव्ह जीन आहेत म्हणजेच डॉमिनंट इथे एक्सप्रेस होणार नाही तर रेसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस होईल. म्हणजे काय होईल तर स्मॉल आर याचा अर्थ राऊंड न असता ते सीड असेल रिंकल्ड आणि त्याचबरोबर दुसरं जी गोष्ट आहे ती म्हणजे कलरची, तर कलर असेल ग्रीन. ओके. आता ज्या वेळेला हे टेबलमधली सगळी माहिती भरू म्हणजे फिनोटाइप आपल्याला कळेल, त्यावेळेला हे बाजूला दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिता येतील. लक्षात येत आहे. आता इथली एक ठळक जी गोष्ट आपल्याला जाणवली ती मी प्रकर्षानं जाणवते ते तुम्हाला सांगतो. या टोटल ज्या 16 बॉक्सेस आहेत हे करत असताना याचा जी मांडणी आहे किंवा आपल्याला फिनोटाइप दिसतोय तो काय दिसतो बघा, तर या कॉर्नरला इथं जो पहिला बॉक्स आहे याच्यामध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय म्हणजे सर्वच्या सर्व जीन हे डॉमिनंट टाईप आहेत. हे एकमेव असं इथं प्लांट आहे की ज्याच्यात या टाईपचं कॉम्बिनेशन आहे. लक्षात येत आहे. म्हणजे P1 मध्ये जे आपण बघितलं की प्युअर डॉमिनंट तसं एकच प्लांट इथं दिसत आहे. आणि त्याच्याशिवाय अगदी याच्या अपोजिट कॉर्नर म्हणजे इथला खालचा कॉर्नर, लक्षात येत आहे, अगदी इथला अपोजिट म्हणजे खालच्या बाजूचा कॉर्नर. तर इथं काय होतंय तर दोन्ही जे जीन्स आहेत म्हणजे शेप आणि कलरच्या बाबतीतले हे रेसेसिव्ह आहेत. म्हणजे स्मॉल आर स्मॉल आर आणि स्मॉल वाय म्हणजेच रिंकल्ड ग्रीन आहे. म्हणजे हेही एकच संख्येनं प्लांट असं आहे आणि म्हणजे डॉमिनंट टाईपचं आणि रेसेसिव्ह टाईपचं सुद्धा एकच प्लांट त्या टाईपचं आहे. मग आता आणखीन काय आपल्याला लक्षात येत आहे तर इथं वेगवेगळं कॉम्बिनेशन आलंय पहा. म्हणजे 4 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मिळत आहेत. राऊंड येलो काही प्लांट आहेत, त्यानंतर राऊंड ग्रीन काही प्लांट आहेत, काही रिंकल्ड येलो आहेत तर काही रिंकल्ड ग्रीन प्लांट आहेत. तर या 4 टाईपचं आपल्याला कॉम्बिनेशन मिळत आहे. बरोबर आहे, याच्यापेक्षा वेगळं नाहीये. मग यांची संख्या काय हे टेबलमध्ये पाहायचं आणि त्यानुसार उजव्या बाजूला जो प्रश्न दिलाय त्यांची उत्तर आपल्याला लिहिता येतील. लक्षात येत आहे. म्हणजे ज्या ज्या कॉम्बिनेशन सांगितलं त्यांची संख्या काय हे आपल्याला इथं लिहावं लागेल. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला कळाला असेल. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय काय दिलं बघा. आपल्याला इथं राऊंड येलो कलर असणाऱ्या सीडची संख्या किती आहे असं विचारलंय. जर चार्ट मधले संख्या प्लांटची मोजली असं लक्षात येईल तर राऊंड येलो जे आहेत त्यांची संख्या आहे 9. राऊंड येलो सीड जे आहेत ह्याची संख्या किती आहे 9 आहे. त्यानंतर रिंकल्ड येलो किती आहेत तर 3 आहेत. त्यानंतर राऊंड ग्रीन त्यांची संख्या किती आहे तर 3 आहे आणि रिंकल्ड ग्रीन जे आहे ते 1 आहे. हे कशाच्या आधारे सांगतोय मी तर आता जो आपण टेबल बघितला तर त्या टेबल मधली जी माहिती आहे त्याच्या आधारे सांगतोय. ठीक आहे. राऊंड येलो आपण हे फक्त फिनोटाइप म्हणजे एक्सटर्नली बघतोय. राऊंड येलो प्लांट किती आहेत 9 संख्येनं आहेत, त्यांची संख्या 9 आहे. रिंकल्ड येलो किती आहेत 3 आहेत. राऊंड ग्रीन किती आहेत 3 आहेत आणि रिंकल्ड ग्रीन किती आहे 1 आहे. येते लक्षात. म्हणून जिनोटिपिक रेशो जो आहे डायहायब्रिड जिनोटिपिक रेशो हा किती येणार आहे, या संख्या फक्त एकमेकांच्या पुढे लिहाव्या लागतील आणि हा रेशो असेल 9:3 परत 3:1.
लक्षात येतं का बघा, जिनोटिपिक रेशो डायहायब्रिड क्रॉसमध्ये किती आहे, 9:3:3:1 या पद्धतीनं. आणि हा जो संख्या आहे किंवा हा जो रेशो आहे हा फिक्स असतो. आपण कॅरेक्टर कोणतेही वापरू द्या, हा रेशो कधीही चेंज होत नाही. म्हणजे दरवेळेला 9:3:3:1 याप्रमाणे असेल. हे आपण जे बोलतोय हे कशाबद्दल आहे, तर फिनोटिपिक रेशो बद्दल आहे, हे विसरायचं नाही. आता त्यानंतर जिनोटिपिक रेशो काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग आता जिनोटिपिक रेशो पाहण्यासाठी नेमकं काय करावं लागेल बघा. आताचा जो चार्ट आहे या चार्टमध्ये बघायचं आणि या प्रत्येक टाईपच्या प्लांटच्या बाबतीत म्हणजे हे जे कॉम्बिनेशन दिलं नाही तर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय या प्लांट या बॉक्समध्ये मोजायच्या अशा किती आहेत आणि प्रत्येकाची संख्या लिहायची. तर त्याप्रमाणे जर आपण पाहत गेलो तर हे जे आहे कॉम्बिनेशन कॅपिटल आर कॅपिटल वाय तर ही संख्या आहे. याच्यामध्ये मी लिहितो डायरेक्ट, कारण आपल्याला इथं दोन्ही ऍट अ टाइम थोडंसं दाखवताना मला अडचण येते आहे. बघा, आपण जिनोटिपिक रेशो जो आहे तो विचारात घेतोय. जिनोटिपिक रेशोमध्ये पहिला जो टाईप आहे तर याची संख्या आहे 1. त्यानंतर दुसरं जे कॉम्बिनेशन आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय, इथं जर पाहिलं या टाईपचे प्लांट इथं दिसतं पहा, तर यांची संख्या किती आहे अशी इथं मोजावं लागेल आपल्याला प्रत्यक्ष, तर ती 2 आहे. याप्रमाणे तुम्ही ऑब्झर्व करा तर ही जी संख्या आहे ती याप्रमाणे आढळते. आता इथं प्रत्यक्ष मी न दाखवता इथं डायरेक्ट किमती लिहिलेत. तर ह्याची एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला, आयडिया सांगतो, हे लक्षात कसं ठेवायचं. तर याच्यामध्ये मी काय केलं बघा, 1 2 1 2 4 2 1 2 आणि 1 म्हणजे जर फोड केली तर 12 12 42 12 आणि 1 असं आपण लक्षात ठेवू शकतो. बघा, या कॉम्बिनेशन जर सिक्वेन्स आपण लक्षात घेतलं तर 1 2 1 2 4 2 1 2 आणि 1 या कॉम्बिनेशन येत आहे. म्हणजे हा जो रेशो आहे तो याप्रमाणे लिहावा लागेल. आणि ज्या वेळेला हा प्रत्यक्ष रेशो लिहितो आपण म्हणजे जिनोटिपिक रेशो, तो इथं आपण डॉट डॉट लिहितो ना त्याच्यासमोर, हा आपल्याला इथं लिहावा लागणार आहे. हा कसा लिहायचा आपण बघूयात. हा जर नंबर तुम्ही लक्षात ठेवला आता सांगितल्याप्रमाणे तर हा रेशो लिहिणं आपल्याला नक्की सोपं जाईल. पहा, हा डायहायब्रिड जिनोटिपिक आपण रेशो आता इथं मेन्शन करूयात, लिहूयात. काय लिहिता येईल बघा. मी आता सांगितल्याप्रमाणे इथं काय होतंय, तर पहिलं जे प्लांट आहे पहिल्या टाईपचं हे 1 आहे, त्यानंतर 2 आहे, परत 1 आहे, 2 आहे, त्यानंतर काय झालंय 4, त्यानंतर 2, त्यानंतर 1 2 आणि शेवटी 1. लक्षात येतं याप्रमाणे. म्हणजे 12 12 42 12 1 असं म्हणायचं नाहीये. हे फक्त समजण्यासाठी सांगतोय मी की आपल्याला लक्षात ठेवायला ते सोपं जाईल. मला वाटतं हा कन्सेप्ट नक्की कळाला असेल. थोडंसं किचकट वाटण्याची शक्यता आहे, पण जर आपण समजून घेतलं कॉम्बिनेशनची मेथड काय आहे, तर नक्की आपल्याला ते लक्षात येईल. हे जर कळालं असेल तर याच्या खालच्या बाजूला जे पॉइंट्स दिलेले आहेत ते आपण बघूयात आणि समजून घेऊयात. पहिला पॉइंट बघा, शो द मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन कॅपिटल आर अँड स्मॉल आर अँड राईट द फिनोटिपिक अँड जिनोटिपिक रेशो ऑफ F2 जनरेशन. मोनोहायब्रिड क्रॉस बद्दल त्यांनी आपल्याला विचारले. आता आपल्याला काय करायचंय, तर हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी दिलंय. शो मोनोहायब्रिड क्रॉस दाखवायचंय, परंतु त्यात पॅरेंट्स जे आपण 2 विचारात घेणार आहोत ते पॅरेंट्स 2 कोणते कोणते आहेत त्याचे कॅरेक्टर, तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर. आणि याप्रमाणे जिनोटिपिक रेशो जो आहे F2 जनरेशनचा आणि फिनोटिपिक रेशो हा आपल्याला मिळवायचा आहे. यासाठी काय करावं लागेल बघा, तर आपण जो मोनोहायब्रिड क्रॉसचा पार्ट पहिल्यांदा अभ्यास केलेला आहे, इथं आहे पाहतो पुस्तकामध्ये, तर याच्यामध्ये आपण ते ऍड करू शकतो आणि समजून घेऊ शकतो. अगदीच मी थोडक्यात सांगतो, हा मूळचा पहिला जो पार्ट आहे एक्झाम्पल समजून घेताना, तर टॉल आणि डॉर्फ प्लांट मध्ये एक्सपेरिमेंट केला होता. आता ह्याच्यामध्ये कॅपिटल आर हे एक कॉम्बिनेशन आपल्याला त्यांनी घ्यायला सांगितलंय आणि त्यानंतर स्मॉल आर. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी काय करावं लागेल, मी हिंट देतो तुम्हाला बघा. इथं जे आपण जिनोटाईप लिहितो ना, फिनोटाईप अर्थात कॅपिटल आर म्हणजे रेड कलर असेल आणि दुसरं जे आहे ते स्मॉल आर म्हणजे आपण व्हाईट कलर आहे समजूयात. ठीक आहे. त्यानुसार इथं आपल्याला लिहावं लागेल कॅपिटल आर हा जिनोटाईप आणि दुसऱ्या बाजूला असेल स्मॉल आर. अर्थात हे लिहिताना आपल्याला ब्लँक पेजवरती लिहावं लागेल, ह्याच्या शेजारी नाही. मी कळण्यासाठी म्हणून याच्या बाजूला लिहितोय, आपल्याला स्टेप्स लक्षात यावं म्हणून. आता नंतरची स्टेप असते गॅमेट तयार करणं. म्हणजे ह्या दोन्हीतलं फक्त एक गॅमेट खाली येईल म्हणजे कॅपिटल आर असेल, तर इकडच्या बाजूला काय होणार आहे, स्मॉल आर असणार आहे.
या दोन्हीची बेरीज म्हणजे नेक्स्ट जनरेशन. म्हणजे इथं काय असणार बघा, कॅपिटल आर स्मॉल आर. येते लक्षात? म्हणजे रेड कलर जर आपण कन्सिडर करत असू याच्यामध्ये, तर एक रेड कलरचं कॅपिटल आर आणि स्मॉल आर एकत्र आले म्हणजे पहिलं जे जनरेशन असेल हे सर्व प्लांट कसे असतील, रेड फ्लॉवरचे असणार आहेत. ओके, आता याच्यामध्ये सेल्फिंग करणं आणि नेक्स्ट जनरेशन मिळवायचं आहे. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला आपण टॉल आणि डॉर्क प्लांट मध्ये क्रॉस केलं आणि नेक्स्ट जनरेशन मिळवलं होतं. त्यामध्ये जो रेशो मिळाला होता 9:3:3:1, तर त्याच पद्धतीने आपल्याला जो रेशो आहे तो मिळेल. ठीक आहे, तर जो रेशो आपण मागच्या उदाहरणात बघितलाय तोच इथं पाहायला मिळेल. आपल्याला फक्त फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो जो आहे तो समजून घ्यायचा या उदाहरणाच्या आधारे. म्हणजे या प्रश्नामध्ये जो पार्ट विचारलाय ते सोडवण्यासाठी काय करायचं मला वाटतं तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. सेकंड प्रश्न काय बघा, व्हाय डिड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द राउंडेड येलो सीड्स अलोन अपियर इन F1 जनरेशन बट नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिंकल्ड ग्रीन सीड्स. आपण ज्यावेळेला डायहायब्रिड क्रॉस करतोय त्याबद्दल ते विचारतात, मोनोहायब्रिडचं नाही. व्हाय डिड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ राउंड येलो सीड्स अलोन अपियर इन F1 जनरेशन. प्रश्न असा विचारला की राऊंड येलो जो आहे कॅरेक्टर आहे, तर असेच सर्व प्लांट F1 मध्ये का आढळले असतील. तर पहिली महत्वाची गोष्ट इथं आपल्याला अशी लक्षात घ्यायची आहे की राऊंड येलो ह्याच्यामध्ये राऊंड आणि येलो हे दोन्ही कॅरेक्टर डॉमिनंट आहेत आणि F1 जनरेशन मध्ये डॉमिनंट कॅरेक्टर्स फक्त एक्सप्रेस होतात. हे त्याचं कारण आहे. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये इथे जी माहिती दिलेली आहे की जी आता आपण चर्चा केलेली तीच आहे. जस्ट आपण बघूयात. Based on the conclusions from the monohybrid cross, Mendel expected that in the F2 generation of dihybrid cross, plant would produce rounded yellow seeds. बघा, म्हणजे जो पहिला मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट केला होता त्याप्रमाणे डायहायब्रिड क्रॉसमध्ये F2 जनरेशन मध्ये काय होईल, तर प्लांट्स वुड प्रोड्यूस राउंडेड येलो सीड्स. म्हणजे जे काय म्हणू आपण डॉमिनंट कॅरेक्टर आहेत याप्रमाणे तयार होईल. अँड ही वॉज प्रूव्ड राईट. आणि त्यांनी जो अंदाज बांधला होता की पहिल्या जनरेशन मध्ये फक्त डॉमिनंटच कॅरेक्टर दिसतात, त्याचप्रमाणे जसं मोनोहायब्रिड मध्ये आढळलं सेम थिंग आपल्याला डायहायब्रिड क्रॉस मध्ये पाहायला मिळाली. दो द जीनोटाइप ऑफ दीज प्लांट्स वॉज capital R small r, capital Y small y, their phenotype was like the parents producing the rounded yellow seeds. बघा, जरी F1 जनरेशन मध्ये जीनोटाइप आपण बघितला तर तो हायब्रिड टाइपचा आहे. जिनोटिपिकली जरी प्लांट हायब्रिड दिसत असले तरी फिनोटिपिकली मात्र ते कसे आहेत, तर राऊंड येलो सीड्स असणारेच आहेत. का, तर त्याच्यामध्ये हा जो कॅरेक्टर आहे हा डॉमिनंट आहे. बिकॉज येलो कलर इज डॉमिनंट ओव्हर द ग्रीन. कलरच्या दृष्टीनं येलो कलर हा ग्रीनला डॉमिनंट आहे. आणि त्याचबरोबर दुसरं काय, तर राऊंड शेप इज डॉमिनंट ओव्हर द रिंकल्ड. म्हणजे राऊंड जो शेप आहे हा डॉमिनंट आहे रिंकल्ड वरती. सो ड्यू टू द कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट कॅरेक्टरिस्टिक इन द F1 जनरेशन ऑफ द डायहायब्रिड क्रॉस, दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज ए डायहायब्रिड प्लांट्स. आता ही जी F1 जनरेशन मध्ये प्लांट्स मिळाली, कोणती प्लांट्स मिळाली, तर हे जिनोटाइप असं आहे. कसं, कॅपिटल आर आणि स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. जर नीट बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की ह्या दोन्ही टाईपचे जीन आहेत, डॉमिनंट पण आहेत आणि रेसेसिव्ह पण आहेत. म्हणून त्याला नाव काय दिलं गेलं, तर दीज आर द हायब्रिड प्लांट्स. पण कसे, डायहायब्रिड प्लांट. म्हणजे हायब्रिड तर आहेत परंतु त्याचबरोबर त्याच्यामध्ये डायहायब्रिड म्हणजे दोन जीन्सच्या दृष्टीने आपल्याला म्हणता येईल की दोन कॅरेक्टर त्याच्यामध्ये हायब्रिड फॉर्म मध्ये आहेत. नेक्स्ट बघा, plants of the F1 generation of dihybrid cross produce 4 types of the gametes. डायहायब्रिड क्रॉसचा जर विचार केला तर आपण जेव्हा पहिल्यांदा कॉम्बिनेशन करत होतो किंवा क्रॉसिंग करत होतो तर 4 गॅमेट्स मिळाले. कोणते, कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, देन स्मॉल आर कॅपिटल वाय अँड स्मॉल आर स्मॉल वाय. सो ऑफ दीज गॅमेट्स कॅपिटल आर कॅपिटल वाय अँड कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर आर सिमिलर टू दोज ऑफ द P1 जनरेशन. म्हणजे जरी 4 टाईपचे गॅमेट मिळाले तर त्यातले हे जे 2 गॅमेट्स आहेत ना हे अगदी P1 जनरेशन सारखे सेम आहेत. म्हणजे नेमकं काय, P1 जनरेशन सारखे याचा अर्थ असा की ते डॉमिनंट प्युअर फॉर्म मध्ये आणि रेसेसिव्ह प्युअर फॉर्म मध्ये जसे P1 जनरेशन मध्ये होते तसेच या पुढच्या जनरेशन मध्ये सुद्धा मिळाले. F2 जनरेशन इज फॉर्म थ्रू द सेल्फिंग ऑफ F1 प्लांट्स. मला वाटतं हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. F2 जनरेशन आपण कसं मिळवतो, F1 मध्ये क्रॉसिंग करतो. द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स
from the F1 to F2 is shown in the brief in the table given on the page number 187, and the activity about its presentation in the form of a ratio has been given in a box beside it. आता आपण जे टॅब्लो फॉर्म मध्ये चर्चा केली की कॉम्बिनेशन करून ते जे जीन्स आहेत आपण F2 जनरेशन कसं मिळवतो हे पेज नंबर 187 वरती दिलेलं आहे. The 16 different possible combinations through the union of 4 types of the male gametes and 4 types of female gametes are shown in a cross board like a table, that is the Punnett square or checkerboard method on page number 187. 187 पेज वरती म्हणजे आता जे आपण बघितलं कॉम्बिनेशन मध्ये हा टेबल, तर याच्यामध्ये काय झालं, 4 मेल गॅमेट्स आहेत, 4 फिमेल गॅमेट्स आहेत आणि याच्या कॉम्बिनेशन मधून जे नेक्स्ट जनरेशन येत आहे ते आपल्याला दाखवलेलं आहे. Male gametes are shown at the top of the table and female gametes are shown in the left of a column. आता आपण बघितलं ते observation based on a study of the F2 generation will be according to the table on page number 187. जे काही ऑब्झर्वेशन्स असतील F2 जनरेशनचे आपल्याला मिळालेले कॉम्बिनेशन हे या टेबलच्या आधारे लक्षात येत आहे. मला वाटतं आज जे आपण चर्चा केली डायहायब्रिड क्रॉस बद्दलचे एक्सप्लेनेशन हे तुम्हाला नक्की समजलं असेल. आपण नेमके काय पॉइंट पाहिले बघा आज, तर फक्त एकच पॉइंट विचारात घेतलाय, मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑन डायहायब्रिड क्रॉस. म्हणजे मेंडेलनी 2 प्लांट मध्ये क्रॉस केलं की ज्या वेळेला दोन्ही प्लांटचे होते 2-2 कॅरेक्टर विचारात घेतले आणि त्यानुसार F2 जनरेशनचा फिनोटाईप आणि जिनोटाईप कसा मिळतो, त्याचबरोबर त्यांचा रेशो काय असतो याबद्दलची आपण माहिती घेतली. मला वाटतं आजचा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून आपल्याला मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. यानंतर जो टॉपिक मधील उर्वरित भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया.